मित्रो, संजय थोरात यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वावा तालुक्यातील 11 गावातील 900 एकरापेक्षा जास्त जमिनीचं भूसंपादन शक्तिपीठासाठी होणार असल्यामुळे या शक्तिपीठाला 11 गावातून शक्तिपीठ महामार्गाला 11 गावातून जोरदार विरोध सुरू आहे. आपण शक्तिपीठ महामार्गासंदर्भामध्ये एक व्हिडिओची मालिका करणार आहोत. तेव्हा आजच्या या पहिल्या भागामध्ये कोण विरोध करतंय, कोणत्या मुद्द्यावर विरोध करतंय, विरोधाचं स्वरूप काय आहे, या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी आज आपण पहिल्यांदा हा शक्तिपीठ महामार्ग ही शासनाची संकल्पना काय आहे त्याबद्दल बोलू. तर हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो नागपूर ते गोवा असा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे वर्धा जिल्ह्यातल्या पवनारपासून हा मार्ग सुरू होणार आहे आणि सिंधुदुर्ग पत्रादेवी इथं हा मार्ग संपणार आहे. पूर्वी या मार्गाची लांबी 800 ते 802 किलोमीटर होती, पण आता त्याचा मार्ग बदलल्यामुळे 855 किलोमीटर इतक्या अंतराचा हा महामार्ग आहे. हा 6 पदरी महामार्ग असणार आहे. याला नागपूर ते गोवा एक्सप्रेस वे असंही नाव आहे. राज्य रस्ता क्रमांक 10 असंही नाव आहे. आणि यामुळे या भूसंपादन करण्यासाठी म्हणून राज्य शासनानं 11,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. साधारणपणे या महामार्गामध्ये एकूण 12 जिल्हे येतात. म्हणजे वर्ध्यापासून महामार्गाला सुरुवात होते. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या उत्तरेकडचा पत्रादेवी इथपर्यंत हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाला शक्तिपीठ हे जे नाव दिलेलं आहे ह्याचं कारण प्रामुख्यानं या मार्गावरची जी देवता आहेत, म्हणजे अंबाबाई किंवा आपण कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणू, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी, या शक्तिपीठांच्या दिशेनं जाणारा हा मार्ग आहे. म्हणजे धार्मिक स्थळं, शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. म्हणजे औंढा नागनाथ, हिंगोली, परळी वैजनाथ, बीड, त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदंबूर, अंबेजोगाई, आदमपूरचा बाळूमामा या देवदेवतांना आणि धार्मिक स्थळांना जोडणारा हा मार्ग असल्यामुळे या महामार्गामुळे शासनाची अपेक्षा अशी आहे की धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. या 855 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातला सर्वात मोठा महामार्ग ठरणार आहे. इथे 20 इंटरचेंज आहेत, 48 पूल आहेत, 30 बोगदे आहेत आणि 8 रेल्वे क्रॉसिंग आहेत. तर हा महामार्ग साधारणपणे 371 गावातून जाणार आहे आणि ह्या महामार्गासाठी 9,385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. चर्चा अशी आहे की बाजारभावाच्या कितीतरी पट अधिक मोबदला लोकांना मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे धार्मिक स्थळांना गोवा नागपूर या मार्गावरची धार्मिक स्थळं जोडणं म्हणजे आध्यात्मिक पर्यटन आणि गोवा नागपूर हा जो प्रवास आहे तो कमी वेळेमध्ये आणि सुलभ करणे, म्हणजे प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासावरून 7 ते 8 तास इतका कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात या शक्तिपीठ महामार्गाची चर्चा जी आहे तशी आपल्या राज्यामध्ये 2022 पासून सुरू आहे. उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला आणि ही जी 3 शक्तिपीठ आहेत प्रामुख्यानं महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी यांना जोडणारा हा महामार्ग आहे. महामार्गाच्या समर्थनात असं सांगितलं जातं की यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, विकासाला चालना मिळेल, इथे आर्थिक प्रगती होईल, व्यापार वृद्धी होईल आणि धार्मिक पर्यटन असा हा महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आहे. आणि बहुतेक बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलचाच या ठिकाणी वापर होईल. हा प्रकल्प संपणार कधी याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नसली
तरी साधारणपणे 2028 ते 29 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हावा असा शासनाचा प्रयत्न आहे. रस्ते विकास महामंडळ या संदर्भातलं कामकाजाची हाताळणी करत आहेत. रथमानानं शक्तीपीठ महामार्ग याची ओळख ही आजच्या आपल्या भागामध्ये आपण बघितली. आता या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये ज्या प्रतिक्रिया येत आहेत किंवा ज्या प्रकारचं आंदोलन खास करून वाळवा तालुक्यामध्ये उभा राहिलेलं आहे आणि कुठे विरोधाचं स्वरूप काय, मुद्दे काय आणि विरोध करणाऱ्यांचा कार्यक्रम काय, या मुद्द्यांची चर्चा शक्तीपीठ महामार्ग भाग 2 मध्ये आपण करणार आहोत.